Welcome back, friends. As you all know that we are learning spoken English without English grammar. We are not learning English grammar rules, but we are focusing on to the fundamentals of this language. With the help of these fundamentals, you can easily have the mastery over this language. With the help of these fundamentals, you can easily have the conversation in day-to-day life in English. So, I want you to pay keen attention to these fundamentals which I have already provided you, and I'm going to provide another fundamentals which will obviously help you to have mastery over this language as well as to go higher level to the language and get advanced level. तर मित्रांनो, आपण स्पोकन इंग्लिश शिकत असताना व्याकरणाचा थोडा सुद्धा विचार करत नाही आहोत, परंतु स्पोकन इंग्लिशसाठी महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे महत्त्वाचे जे काही फंडामेंटल्स आहेत त्याच्याकडे आपण बारकाईने बघत आहोत, त्याच्याकडे आपण बारकाईने लक्ष देऊन आहोत आणि त्याच फंडामेंटल्सला, त्याच मूलभूत गोष्टींना आधारभूत धरून आपण एक एक पायरी पुढे जात आहोत. आता अशाच अनुषंगाने आपण पुढे जात असताना आणखीन कोणते असे फंडामेंटल्स आहे की जे तुम्हाला स्पोकन इंग्लिशमध्ये आणखीन एक हायर लेवलवर घेऊन जाईल, त्या फंडामेंटल्स बद्दल, त्या मूलभूत गोष्टींबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप करू नका. व्हिडिओ आत्ताच लाईक करून ठेवा. त्याचप्रमाणे सबस्क्राईब करा, फॉलो करा फेसबुकवर, आणि त्याचप्रमाणे आणखीन काय राहिलं आहे, शेअर करा. हो, तर शेअर सुद्धा करा. तर आता आपण शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या ओघामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायला विसरून जातो. कोणत्या गोष्टी? लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि पेजला फॉलो करायला आपण विसरून जातो. आणि म्हणूनच माझी अशी इच्छा आहे की ती तुम्ही अगोदरच करून ठेवा, तर म्हणजे जेणेकरून आपण शिकण्यासाठी मोकळे आहोत. तर बघूया आज आपण कोणता नवीन टॉपिक घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला काय होईल, एक नवीन टॉपिक शिकायलाही मिळेल आणि एक पायरी पुढे सरकायलाही मिळेल. तर बघूया. आता जे मी काय तुम्हाला शिकवणार ते अतिशय महत्वाचं असणार आहे, आणि म्हणून थोडं सुद्धा स्किप करू नका. नाहीतर एखादी महत्वाची गोष्ट तुमच्या हातातून किंवा ध्यानातून सुटून जाईल. चला सुरू करूया. तर मित्रांनो, इथे फळ्यावर मी तुम्हाला काही सहाय्यकारी क्रियापद दिलेले आहेत. हे सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला हायर लेवलला घेऊन जाण्यास खूप जास्त मदतगार ठरणार आहेत. सर्वात प्रथम तर हे लक्षात देऊ इच्छितो की आपण व्याकरण शिकत नाही आहोत, व्याकरणाचे नियम सुद्धा शिकत नाही आहोत. आपण एक वेगळाच मार्ग अवलंबलेला आहे. आपला मार्ग जरी वेगळा असला तरी हेतू एकच, डेस्टिनेशन एकच. आपलं जे शेवटचा जो टप्पा आहे, प्रवासाचा जो शेवटचा टप्पा आहे तो एकच. तो म्हणजे कोणता? तर आपल्याला इंग्लिश अस्खलितपणे बोलता आलं पाहिजे. स्पोकन इंग्लिशमध्ये आपण कुठेही कमी भासता कामा नये. त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनामध्येच नव्हे तर मोठमोठ्या परीक्षांमध्ये, इव्हन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलता आलं पाहिजे, समजलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे कोणत्याही मनामध्ये धास्ती असता कामा नये जेव्हा आपण इंग्लिश बोलत असू. तर हा आपला शेवटचा ध्येय आहे, हा आपला शेवटचा टप्पा आहे, आणि म्हणून आपण मार्ग जरा वेगळा अवलंबलेला आहे. त्या मार्गामध्ये खास कळगी कोणते असतील ते सर्व मला माहीत आहे. फक्त तुम्हाला माझ्या पाठोपाठ यायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही. तुम्हाला माहीत असेल, जर तुम्ही डिस्कव्हरी चॅनल किंवा नॅशनल जिओग्राफी चॅनल यासारखे काही इन्फॉर्मेटिव्ह चॅनल जर बघत असाल, तर तुमच्या लक्षात येईल की हत्तींचा जो कळप असतो त्या कळपामध्ये एक मोठी व्यक्ती असते. म्हणजेच ती खास करून ज्यादा तर मादच असते, परंतु आपण म्हणूया की त्याच्यामध्ये एक कोणी लीडर असतो. त्या लीडरच्या पुढे म्हणजे कोणीही जात नाही. तो जिथे जिथे जाईल, जिथूनही मार्ग शोधत जाईल, तिथं तिथं त्याचे पाठीमागचे सदस्य, त्याच्या कुटुंबातील सगळे, कळपातील सगळे हत्ती त्याच्या मागे जात असतात. का? कारण की त्यांना माहित असतं की समोरची ही जी लीडर आहे किंवा हा जो लीडर आहे, हा आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जाणार आहे. कारण ते खूप लांबपर्यंत काय करत असतात? भ्रमण करत असतात, मायग्रेशन करत असतात, आणि ह्या मायग्रेशनच्या दरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे, खाच खळगे त्या लीडरला माहीत असतात. आणि म्हणूनच त्या अनुषंगानेच हे उदाहरण देण्याचं एकमेव कारण असंच की आपण मार्ग वेगळा अवलंबलेला आहे, परंतु आपल्याला जायचं आहे एका विशिष्ट टप्प्यावर, एका विशिष्ट ध्येयावर, ज्याबद्दल आपण आता चर्चा केली आहे. तर म्हणून आपण इथे कुठे केव्हा काय शिकत आहोत याचा जास्त विचार न करता केवळ इकडे लक्ष द्या. आता इथे बघा, तुमच्या लक्षात येईल की इथं मी हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापदे, याच्या नावातच खूप काही लपलेलं आहे. सांगतो मी ते सगळं तुम्हाला. आणि इथे मी हे काही सहाय्यकारी क्रियापद त्यांची यादी दिलेली आहे. त्याच्यापुढे मी इथे कुठेही त्यांचा अर्थ सांगितलेला नाहीये.
काय कारण आहे? कारण की सहाय्यकारी क्रियापद त्यांना स्वतःला एक काही अर्थ नसतोच. पुन्हा एकदा सांगतो मी, सहाय्यकारी क्रियापदांना सहाय्यकारी क्रियापदांना शब्द बारकाईने लक्षात ठेवा. सहाय्यकारी क्रियापदांना स्वतःचा काही एक अर्थ नसतो. सर मग त्यांना अर्थ नसतो त्यांची काय गरज आहे? खूप जास्त गरज आहे. त्यांच्याशिवाय तर पानच हलत नाही इंग्लिशचं आणि म्हणून यांच्याकडे खूप जास्त लक्ष देण्याची गरज आहे. मी पुन्हा एकदा शब्द कशावर जोर दिला होता? सहाय्यकारी क्रियापदांना स्वतःचा काही अर्थ नसतो. परंतु हेच क्रियापद काही वेळेस वाक्यामध्ये मुख्य स्वरूपात येतात, म्हणजे मुख्य क्रियापद म्हणून येतात, तेव्हा त्यांना त्यांचा अर्थ असतो. तेव्हा त्यांना त्याचा अर्थ असतो. परंतु सध्या आपण सहाय्यकारी क्रियापदामध्ये त्यांची आपण काय केलेली आहे? यादी घेतलेली आहे, म्हणून आता यांचा स्वतःचा काही एक अर्थ नाहीये. तर मग आता सहाय्यकारी क्रियापद असं म्हणण्याचं कारण काय आहे? तर सहाय्यकारी क्रियापद म्हणण्याचं मुख्य कारण असं की हे मुख्य क्रियापदाबरोबर येत असतात. म्हणजे सर्वात प्रथम तर हे येतात आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापद येतं. त्या क्रियापदाचं पहिलं रूप असू शकतं, दुसरं रूप येत नाही, तिसरं रूप असू शकतं, त्याचप्रमाणे आयएनजी रूप असू शकतं. तर सांगायचं काय तात्पर्य आहे की मुख्य क्रियापदाचे हे जे तिन्ही चारी रूप आहेत, या तिन्ही चारी रूपांपैकी पहिलं, तिसरं, आयएनजी रूप असलेलं रूप इथं यांच्या पुढे येऊ शकतं. आणि जर येऊ शकतं म्हटल्यानंतर त्या क्रियापदानुसार आपल्याला अर्थ, मुख्य क्रियापदानुसार आपल्याला अर्थ घ्यावा लागतो. तेव्हा यांचा स्वतःचा काही अर्थ नसतो. तर तुम्ही म्हणाल सर सहाय्यकारी क्रियापद, सहाय्य सांगायचं राहूनच गेलं. तर हो, तर सहाय्य करतो म्हणजे नेमकं काय करतो की तो तर वेगवेगळ्या काळात तो मुख्य क्रियापदाच्या अगोदर येतो आणि तो त्यावेळेला त्या संपूर्ण वाक्याचा काळ कोणता आहे हे सांगतो. म्हणजे मुख्य क्रियापदावरून आपल्याला चटकन काळ कोणता आहे हे लक्षात येणार नाही. परंतु त्या मुख्य क्रियापदाबरोबर ज्या प्रकारचं सहाय्यकारी क्रियापद आलेलं असेल त्याच्यावरून चटकन आपल्याला कळणार आहे की हा काळ कोणता आहे. आणि म्हणून सहाय्यकारी क्रियापदाकडे बारकाईने कोणत्या अर्थाने बघा की हा चटकन आपल्याला काळ सांगणार आहे की हा काळ कोणता आहे. कारण पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं तिसरंच रूप येतं. पूर्ण भूतकाळात सुद्धा क्रियापदाचं तिसरंच रूप येतं. पूर्ण भविष्य काळामध्ये सुद्धा क्रियापदाचं तिसरंच रूप येतं. आणि जर ह्या सर्व ठिकाणी जर तिसरंच रूप येणार आहे, तर आपण कसं ठरवणार की हा पूर्ण वर्तमान काळ आहे की पूर्ण भूतकाळ आहे की पूर्ण भविष्य काळ आहे? ते तर आपल्याला कळणार नाही. आणि मग तेच कळण्यासाठी आपल्याला हे सहाय्यकारी क्रियापद मदत करणार आहेत. आणि मग कोणतं सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला सहजतेने काळ ओळखता येणार आहे. समोरची व्यक्ती कोणत्या काळात बोलली त्याच काळात आपल्याला उत्तर द्यावं लागेल किंवा संभाषण करावं लागेल. हो की नाही? आणि म्हणून याच्यासाठीच आपल्याला त्याची खूप जास्त मदत असते. म्हणजेच मुख्य क्रियापदाला ते अशा प्रकारे सहाय्य करतं, म्हणून आपण याला सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतो. ओके. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की इथे लाईट गेली होती. हां, तर कुठे होतो आपण? की आपण यांना सहाय्यकारी क्रियापद का म्हणतो? कारण ते मुख्य क्रियापदाच्या अगोदर येतं आणि काळ ओळखण्यासाठी सर्वात जास्त मदत करतं. म्हणून आपण याला सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. तर आता या सहाय्यकारी क्रियापदांना आपल्याला पाठ करायचं. सर्वात प्रथम मी तुम्हाला पाठ करण्याची टेक्निक देऊन टाकतो. कोणती टेक्निक आहे ती? 7 7 3 3 7. आता असं का म्हणतो मी ते बघूया. काय कारण आहे? तर आपल्याला सर्वात प्रथम हे 7 पाठ करायचे आहे. त्यानंतर हे 3, त्याच्यानंतर हे 3 आणि नंतर 7. आता ते पाठ करायचं तर कसं करायचं? त्याला फ्लो असला पाहिजे. म्हणजे जो फ्लो असेल तो पहिल्या 7 मध्ये असला पाहिजे. कसा असला पाहिजे? ॲमिजार, वॉज, वेअर, शाल, विल. बघा, 1 सेकंद लागला ना? ॲमिजार, वॉज, वेअर, शाल, विल. आता मी शाल आणि विल म्हणत आहे. शाल बी, विल बी असं म्हणत नाहीये, याच्याकडे लक्ष द्या. पुन्हा एकदा बघा. ॲमिजार, वॉज, वेअर, शाल, विल. डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड. पुन्हा एकदा बघा. डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड. हा फ्लो असला पाहिजे. म्हणजे ॲमिजार, वॉज, वेअर, शाल, विल, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड. म्हणजे बघा 13
अगदी सहजतेने होऊन गेले. आणि पुढचे 7 कसे पाठ करणार? कॅन, कुड, मे, माईट, शुड, वुड, मस्ट. पुन्हा एकदा बघा. कॅन, कुड, मे, माईट, शुड, वुड, मस्ट. तर अशा प्रकारे तुम्ही 7, 3, 3, 7 च्या फ्लोमध्ये जर केलं, तर तुम्हाला असं लक्षात येईल, की हे 20च्या 20 सहाय्यकारी क्रियापद काय आहेत? सहजतेने लक्षात राहण्याची पद्धत आहे. तर बघूया कसं पुन्हा एकदा. एम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल, विल, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड, कॅन, कुड, मे, माईट, शुड, वुड, मस्ट. मला असं वाटतं 3 सेकंदात आपण हे म्हणून दाखवलेलं आहे. मी म्हणू शकतो, तुम्ही पण म्हणू शकता. तुम्हाला पण 100% येईल. फक्त ही मेथड वापरा. 7, 3, 3, 7. तर बघूया. तर आपण इथे एम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल बी, विल बी हे बघितले होते. हे ऑलरेडी आपले पाठ झालेले आहे. तर म्हणून हे पाठ होण्यास खूप काही अडचण येईल असं मला वाटत नाही. कारण की त्यांची आपल्याला अर्थ सुद्धा लक्षात ठेवायची नाहीये. केवळ आपल्याला या 20 जणांची काय करायची? लिस्ट, यादी म्हणजे यादी पाठ करायची. आता इथे आपल्याला सर्वात जास्त आज आपण जे काही 2 सहाय्यकारी क्रियापदांचा अभ्यास करायचा आहे. काय आहे तो? आता तुम्ही म्हणाल, सर फक्त 2च तर सहाय्यकारी क्रियापद तुम्ही आज शिकवणार आहेत, तर मग एवढे सगळे 20 सहाय्यकारी देण्याचं कारण काय होतं? उगाच आमच्या मनावर लोड, बोजा दिला. तसं नाहीये. त्याचं कारण काय? की हे अगोदर देण्याचा उद्देश एवढाच असतो, की हे सर्व तुम्हाला एका फ्लोमध्ये पाठ झालं, तर पुढे येणाऱ्या काही पायरींमध्ये यांचा सहजतेने लगेचच उपयोग होण्यास मदत होते. तर आज आपण हे 2 सहाय्यकारी क्रियापद कुठे, कसे, केव्हा वापरायचे ते बघूया. चला सुरुवात करूया. काही वाक्यांच्या सहाय्याने तुम्हाला समजण्यास मदत होईल. बघा मित्रांनो, या अगोदर आपण जे काही छोट्या-छोट्या गोष्टी शिकलो होतो, म्हणजे ज्या छोट्या-छोट्या फंडामेंटल्सकडे आपण लक्ष दिलं होतं, ते आता आपल्याला किती उपयोगात येणार आहे हे तुमच्या आता लक्षात येईल. आता तुमच्या असेही लक्षात येईल, की मी इथे एका काळाचं नाव सुद्धा लिहिलं आहे आणि जे शिकलो होतो तेच रचना, म्हणजे तीच रचना इथे तुम्हाला फळ्यावर पाहायला मिळत असेल. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल, की मी अगोदर तुमच्या मनावर कोणताही लोड, कोणतंही दडपण दिलेलं नव्हतं. केवळ छोटीशी रचना सांगितली होती. त्या रचनेच्या साहाय्याने आपण छोटे-छोटे वाक्य करायला शिकलो होतो आणि तेच वाक्य कशाप्रकारे आपल्याला उपयोगात येतात तेही तुम्हाला सांगितलं होतं. आता मी नेमकं त्या ज्या काही गोष्टी शिकवल्या होत्या या अगोदर, त्याचं मी इथे नाव सुद्धा काय केलं आहे? फळ्यावर लिहिलं आहे, की जे आपण शिकलो होतो त्याचं नाव काय होतं? साधा वर्तमान काळ, ज्याला आपण इंग्लिशमधून सिंपल प्रेझेंट टेन्स असं म्हणतो. आणि ती संपूर्ण रचना सुद्धा आपण शिकून घेतली होती. काय? कर्ता, मूळ क्रियापद, क्रियापदाला एस किंवा ईएस हे प्रत्यय लावायचं असतं. त्याचप्रमाणे कर्म आणि इतर शब्द. आता जे विद्यार्थी नवीन असतील त्यांच्यासाठी धावत्या पद्धतीने मी सांगून देतो, की ह्या सर्वांचं वाक्यामध्ये काय महत्व असतं. कर्ता आपण कशाला म्हणतो? जो क्रिया करतो. क्रियापद आपण कशाला म्हणतो? ज्याच्यात क्रिया दिसते. आणि कर्म आपण कशाला म्हणतो? ज्याच्यावर क्रिया घडते. बघा, इतक्या 9 शब्दांच्या सहाय्याने आपण तिघांचीही व्याख्या सांगून दिली होती. अर्थातच व्याकरणाच्या पुस्तकात ह्या व्याख्या वेगळ्या आहेत, जरा वेगळ्या पद्धतीने सांगितल्या जातात. परंतु त्या समजायलाच अवघड जातात, म्हणून आपल्याला ते अवजड वाटतं. म्हणून पुन्हा एकदा, कर्ता जो क्रिया करतो, क्रियापद ज्याच्यात क्रिया दिसते, कर्म ज्याच्यावर क्रिया होते आणि इतर शब्द हे सर्व करून झाल्यानंतर जे काही उरतं ते इतर शब्द. बस एवढंच लक्षात ठेवा. म्हणजे कोणत्याही वाक्यामध्ये हे 4 घटकच येणार आहेत. या 4 पेक्षा वेगळं काही येणार नाही. आता बघूया. हे आपण शिकलो होतो. आता त्याच्या आधारे आपण हे शिकत आहोत. आता हे शिकत असताना पण इथे सुद्धा कर्ता आहे. इथे सुद्धा क्रियापद आहे, इथे सुद्धा कर्म आहे आणि इथे सुद्धा इतर शब्द आहे. तर काय बदल झाला? तर नकारार्थी वाक्य करण्यासाठी आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाची गरज भासली आणि नॉट या शब्दाची गरज भासली. आणि मग कर्त्याच्या पुढे डू किंवा डज दोघंच्या दोघं घ्यायचे नाहीयेत हं आपल्याला. तर डू हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचंय किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचंय आणि नकारार्थी करण्यासाठी नॉट घ्यायचं आहे. आता बारकाईने जर तुम्ही बघितलं तर इथे हे वाक्य होकारार्थी आहे. या होकारार्थी वाक्याच्या क्रियापदाच्या पुढे एस किंवा ईएस लावताना दिसत आहे. परंतु हे वाक्य नकारार्थी असल्यामुळे क्रियापदाच्या पुढे इथे एस किंवा ईएस आपण दिलेला नाहीये. म्हणजे याचा अर्थ आपल्याला इथे एस किंवा ईएस चा नियम पाळण्याची गरज नाही, असा त्याचा अर्थ झाला.
आता तुमच्या पुढे प्रश्न उपस्थित होतो, की सर कोणता कर्ता असेल तर कोणत्या वेळेस? कारण की तुम्ही तर सांगितलं, की दोघं-दोघं वापरायची नाही, दोघांपैकी एकच वापरायचा आहे. तर कोणता डू किंवा वापरायचा आणि डज वापरायचा. तर मग कोणता कर्ता असेल तर काय वापरायचं? तर त्याच्यासाठी आपण एक छोटासा चार्ट घेतलाय. हा चार्ट जगातील सगळ्या कर्त्यांबद्दल आपल्याला सगळं सांगून देतो. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की जगाच्या पाठीवर 2च प्रथम पुरुष आहेत, आय आणि वी. जगाच्या पाठीवर 2च द्वितीय पुरुष आहे, यू आणि यू. पण जगाच्या पाठीवर सगळे कर्ते ह्या तृतीय पुरुष एकवचन किंवा अनेक वचन मध्ये बसतात. तर बघूया कुठे डू वापरायचा आहे आणि कुठे डज वापरायचा आहे. आयच्या पुढे, वीच्या पुढे, यूच्या पुढे, यूच्या पुढे डू नॉटच वापरायचं आहे. ही, डज नॉट. आता हीच्या ऐवजी जर मुलाचं नाव आलं तर शरद, तर डज नॉट. संतोष, डज नॉट. हो की नाही? शी या सर्वनामाच्या पुढे, म्हणजे पुढे म्हणण्यापेक्षा शी या सर्वनामाच्या ऐवजी मुलीचं नाव आलं तर संगीता, सुवर्णा, ज्योत्स्ना. हे जर आलं तर डज नॉट. इटच्या ऐवजी एकच प्राणी, एकच पक्षी, एकच निर्जीव वस्तू त्यांचं नाव आलं तर डज नॉट. म्हणजे ही, शी, इट यांच्या पुढे डज नॉट लागतो. तर यांच्या जागेवर जर मुलाचं नाव आलं सुनील, डज नॉट. नाही मुलाचं नाव आलं तर द बॉय, डज नॉट. द मॅन, डज नॉट. याच्या अगोदर हे मी तुम्हाला सगळं सांगितलेलं होतं. आणि म्हणून तुमच्या आता लक्षात येईल, की हे सर्व लक्ष देण्याची काय गरज होती. आपण हे अगोदर का दिलेलं होतं. कारण की आपण शिकवण्यापेक्षा स्पष्टीकरणावर जास्त भर देत आहोत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते जास्त लक्षात राहील. तर आता हे तुमच्या लक्षात आलं, की ही, शी, इटच्याच पुढे डज नॉट वापरायचं आहे. परंतु हेच जर अनेक वचन असतील, हेच तिघं अनेक वचन असतील, तर त्यांच्या पुढे डज नॉट वापरायचं नाही. तर काय वापरायचं? डू नॉट वापरायचं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, की आय, वी, यू आणि दे यांच्या पुढे डू नॉट आणि ही, शी, इट यांच्या पुढे डज नॉट वापरायचं. म्हणजे तुमचं काम अतिशय सुलभ सुरळीत होऊन जातं. तर आता बघूया यांच्या साहाय्याने आपल्याला काही वाक्य करता येतात का? ते वाक्य करत असताना आपण मागे जे जे काही शिकलो त्या सगळ्या गोष्टींचा इथं उपयोग होतोय का? किंवा आपण उगाचच काहीतरी शिकत आहोत असं आपल्याला जाणवतंय, ते बघूया. तुमच्या लक्षात येईल का आपण जे जे काही शिकलो ते सर्व आता इथे आपल्याला उपयोगात येणार आहे. तर बघूया. बघा मित्रांनो, इथे फळ्यावर आपण 2 उदाहरणं घेतलेली आहेत. आता तुम्ही म्हणाल, की ते 2 उदाहरणं कुठे आहे सर? इथे तर 4 उदाहरणं आहेत. नाही, त्याचं कारण असं, की मी जे वरचं उदाहरण घेतलं आहे, तेच उदाहरण खाली घेतलं आहे आणि त्याच्यात थोडासा बदल केला आहे आणि म्हणून मी त्याला 4 न म्हणता 2 म्हणत आहे. त्याचा थोडासा बदल करण्याच्या पाठीमागचा हेतू एवढा, की तुमच्या लक्षात येईल, की अरे हो, अशा प्रकारे मी एक छोटंसं वाक्य जर केलं आणि त्याच्यात मी जर छोटासा असा बदल केला, तर असे वेगळ्या प्रकारचं एक वाक्य बनवू शकतं आणि दैनिक जीवनामध्ये मी त्याचा उपयोग करू शकतो. तर बघूया. आता आपण इथे अगदी छोटंसं वाक्य घेतलेलं आहे, की जे आपण या अगोदर शिकलो होतो. मी वर्तमानपत्र वाचतो. आता मला सांगा, की आपल्याला सर्वात प्रथम रचनेनुसार काय करायचं आहे? कर्ता घ्यायचा आहे आणि कर्ता ओळखायचा असेल तर कसा ओळखायचा? जो क्रिया करतो. आता वाचण्याची क्रिया कोण करत आहे? वाक्यातला मी आणि म्हणून आपण इथे आय लिहून घेतला. हो की नाही? आता आपल्याला क्रियापद लिहायचं आहे आणि क्रियापद कोणतं? वाचणे. आता मी लिहून झालंय आणि वर्तमानपत्र आणि वाचणे या दोघांपैकी कोणता शब्द क्रियापद आहे? तर ज्याच्यामध्ये क्रिया दिसते. क्रिया कशात दिसते? वाचणे. वाचणे म्हणजेच काय? रीड. आता इथे एस किंवा ईएस लावायचा आहे का? एस किंवा ईएस लावायचा की तर नाही. का बरं? आपण या अगोदर सांगितलेलं आहे, की ही, शी, इट यांच्याच पुढे आपण जर ही, शी, इट हे जर करते असतील तरच त्याच्या क्रियापदाला एस किंवा ईएस लावायचा आहे. हे आपलं सांगून झालंय. नवीन विद्यार्थी जर असतील तर त्यांनी मागचा व्हिडिओ नक्कीच बघा. तर आय रीड मी वाचतो. कर्ता क्रियापद झालं की छोटासा अर्थ तयार होतो. काय अर्थ झाला? आय रीड मी वाचतो. आता कर्म शोधायचं असेल तर मी तुम्हाला हे पण सांगितलंय की कसं शोधायचं? काय आणि कोणाला? तर काय वाचतो? वर्तमानपत्र. मग वर्तमानपत्राला आपण काय म्हणणार? न्यूज पेपर्स. आय रीड न्यूज पेपर्स. जर तुम्ही एस ने लावला तर अ लावावा लागेल. आय रीड अ न्यूज पेपर. परंतु जनरली आपण एखाद्या वेळेस बसलो की 2-3 न्यूजपेपर वेगवेगळ्या प्रकारचे आलेले असेल ते आपण सगळेच वाचतो. तर म्हणून मी इथे एस लावलेला आहे. आय रीड न्यूज पेपर्स. तर मी वर्तमानपत्रे वाचतो. आता त्याचप्रमाणे मी वर्तमानपत्र वाचत नाही. फक्त यालाच आपण काय केले? नकारार्थी केलं आहे. आणि नकारार्थी करत असताना मग आपल्याला नकारार्थी रचना वापरावी लागेल. तर पुन्हा एकदा कर्ताच अगोदर घ्यायचा आहे. कर्ता आपल्याला माहित आहे. काय आहे? आय.
आता आयच्या पुढे डू नॉट घेणार की डज नॉट घेणार, तर आपण तक्ता घेतलेला आहे आणि तक्त्यामध्ये काय सांगितलंय, डू नॉट. आता ते प्रत्येक वेळेस आपण तक्ता पाहून पाहून वाक्य करायचं नाही, पाठच करून घ्यायचं. आय डू नॉट, वी डू नॉट, यू डू नॉट, यू डू नॉट, ही डज नॉट, शी डज नॉट, इट डज नॉट आणि दे डू नॉट, हे पाठच करून घ्यायचं. तर मग आता आय डू नॉट हे घेतलं आणि मग डू नॉट घेतल्यानंतर मूळ क्रियापद घ्यायचंय. मूळ क्रियापद काय आहे, वाचणे. वाचण्यासाठी रीड. इथे एस ई एस लावायचा तर काही प्रश्नच नाहीये. मग आय डू नॉट रीड, मी वाचत नाही. काय वाचत नाही, न्यूज पेपर्स, हो की नाही. आय डू नॉट रीड न्यूज पेपर्स. अशा प्रकारे हे वाक्य झालं. ती तिच्या आईला घर कामात मदत करते. खूप चांगली गोष्ट आहे. आता मदत करण्याची क्रिया कोण करत आहे, ती. ती म्हणजे करता झालं, आपल्याला माहिती झालं, तर शी. आता आपल्याला मदत करण्यासाठी क्रियापद शोधायचे. सांगा पाहू काय आहे, हेल्प. अगदी बरोबर. आपण इथे काय केलं, एस लावला. हा एस लावायचं काय कारण आहे, वाक्यरचना मुळातच होकारार्थी आहे म्हणून एस ई एस लावावं लागेल. त्याचप्रमाणे एस लागण्याचं कारण काय, की कर्ता ही किंवा शी किंवा इट यापैकी आहे म्हणून आपण क्रियापदाला एस लावला. तर शी हेल्प्स, ती मदत करते. म्हणजे कर्ता क्रियापद झालं की छोटासा अर्थ तयार होतो. आता एवढंच सांगितलं. मग या छोट्याशा अर्थाला प्रश्न विचारा. काय करते, ती मदत करते. ती मदत काय करते, कोणाला करते, तर काय वरून उत्तर मिळालं नाही, तर कोणाला वरून उत्तर मिळालं. कोणाला मदत करते, आईला मदत करते का तिच्या आईला मदत करते, तिच्या आईला. आपण आपल्या वाक्यात बोलत आहोत की ती तिच्या आईला मदत करते. आपण जर नुसतं म्हटलं की ती आईला मदत करते, तर कोणाच्या, माझ्या आईला, तुमच्या आईला, तिच्या आईला वगैरे, एक नाही. तर मग शी हेल्प्स हर मदर. मग हे काय झालं, शी हेल्प्स हर मदर, ती तिच्या आईला मदत करते. कोणाला मदत करते, तिच्या आईला. म्हणजे आपल्याला कर्म मिळालं. अजून काही उरलंय का, तर हो, इतर शब्द उरले आहेत. घर कामात, इन हाऊसहोल्ड चॉर्स किंवा इन हाऊसहोल्ड वर्क म्हटलं तरी चालेल. इन हाऊसहोल्ड वर्क, चॉर्स म्हटलं तरी चालेल. ती तिच्या आईला घर कामात मदत करत नाही. काही कारण असेल, ती अजून एक लहान असेल किंवा मग ती मोठ्या परीक्षेचा अभ्यास करत असेल आणि मग आईच सांगत असेल की बाई मी काम उरकवून घेते, तू तुझा अभ्यास कर, असं होऊ शकतं. आणि म्हणूनच इथे कर्ता कोण आहे, ती. ती म्हणजे शी. आणि वाक्य नकारार्थी आहे म्हणून डू नॉट वापरणार का डज नॉट वापरणार, डज नॉट. कारण की आपण शी या सर्वनामाच्या पुढे डज नॉट घेतो, हे लक्षात आलं असेल तुमच्या. डज नॉट, मदत करण्यासाठी हेल्प. इथे एस एस लावायचं काही कारण नाही. शी डज नॉट हेल्प, कोणाला मदत करत नाही, तिच्या आईला. हर मदर. आणि कशात मदत करत नाही, तर घर कामात, हो की नाही. इन हाऊस होल्ड वर्क, असं हे वाक्य झालं. आता बघा, आपण या अगोदर षष्टी शिकलो नव्हतो का, तर हो शिकलो होतो. तर आता इथं त्या षष्टीचा आपल्याला काय झाला, उपयोग होताना दिसत आहे. आपण या षष्टीच्या पुढे आई आलेलं आहे म्हणून आपण हर मदर घेतलं आहे, हो की नाही. इथे पण आपण इथे षष्टीचा उपयोग केला. तर हळूहळू आपण एक एक गोष्ट काय करत आहोत, इन्क्लूड करत आहोत, समावेश करत आहोत. आपण अगदी छोटस वाक्य सुद्धा करू शकतो आणि आता आपण मोठं वाक्य सुद्धा करू शकतो. बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 7 शब्दांचं वाक्य तयार झालं. इथे जर म्हटलं तर 2 शब्द आणखीन वाढले, डज नॉट, तर 9 शब्दांचं वाक्य तयार झालं. तर अशा प्रकारे आपण छोट्या वाक्याकडून मोठ्या वाक्याकडे जाऊ शकतो. मग आपण इथेच थांबणार आहोत का, नाही, अजून काही वाक्य घ्यायचे आहेत जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आता मी इथे होकारार्थी नकारार्थी अशी 2 प्रकारचे वाक्य घेणार नाही. आता जे उदाहरणं राहतील ते सर्व नकारार्थी राहतील. तर बघूया कसे होतात ते. ओके मित्रांनो, ते 2 उदाहरणं समजून झाल्यानंतर आपण फळ्यावर 3 उदाहरणं अजून घेतलेले आहेत. आता हे 3 उदाहरणं घेत असताना आपण काय केलेलं आहे, तर प्रथमा, द्वितीया, षष्टी या सर्वांचा उपयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आपण ऑल्वेज, नेव्हर, वन्स अ डे, ट्वाइस अ डे असं जे शिकवलं होतं ते पण इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आपल्या या सर्वांचा अभ्यास होईल आणि हा अभ्यास झाला की आपल्याला आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. तर बघूया इथे, माझी बहीण मला अभ्यासात मदत करत नाही.
आता हे वाक्य नकारार्थी आहे म्हणून नकारार्थी रचना आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आता मदत न करण्याची क्रिया कोण करत आहे? तर माझी बहीण. आणि मी तुम्हाला सांगितलंय की षष्टी कधी पण एकटी येत नाही. तर आता असं जर आपण इथे हात ठेवून दिला तर बघा बरं, माझी मला अभ्यासात मदत करत नाही. आता माझी बहीण, माझी मैत्रीण, माझी आई आपल्याला हे काही कळत नाही. तर इथे आपण बहीण लिहिलेलं आहे. तर मग आता इथे कर्ता कोण आहे? तर बहीण. तर माझी बहीण. आता माझी बहीण साठी आपण काय लिहिणार? माय सिस्टर. आता हे माय सिस्टर लिहून झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय? डू नॉट घेणार की डज नॉट घेणार? तर आपण इथे डज नॉट घेणार. काय कारण आहे सांगा पाहू? सांगाल तुम्ही मला? तर माझी बहीण शी या सर्वनामाच्या जागेवर आलेली आहे. आणि शी सर्वनाम साठी जर डज नॉट येत असेल तर सिस्टर साठी सुद्धा डज नॉट येईल. तर माय सिस्टर डज नॉट. मदत करण्यासाठी हेल्प, म्हणजेच माय सिस्टर डज नॉट हेल्प. आता छोटासा अर्थ होईल. काय होईल? कर्ता झाला आणि क्रियापद झालं. बघा, मुख्य क्रियापद हे आणि सहाय्यकारी क्रियापद हे. तर माय सिस्टर डज नॉट हेल्प, माझी बहीण मदत करत नाही. आता कर्म शोधायचंय. कोणाला मदत करत नाही? मला. म्हणजे कर्म सापडलं मला. आता आपण इथे द्वितीया वापरली. या अगोदर मी तुम्हाला सांगितलंय की द्वितीया नेहमी कर्माच्या जागेवरच येते. म्हणजे कर्माच्या जागेवर तुम्हाला नेहमी द्वितीयाच लिहावी लागेल. तर माय सिस्टर डज नॉट हेल्प मी, माझी बहीण मला मदत करत नाही. कशात? घर कामात की अभ्यासात? तर अभ्यासात. इन स्टडीज म्हणा किंवा इन माय, एक्स्ट्रा माहितीसाठी माय स्टडीज. इन माय स्टडीज. तर माझी बहीण मला अभ्यासात मदत करत नाही, असं छोटंसं वाक्य तयार होईल. तो मुलगा त्याच्या पालकांच्या आज्ञा मोडत नाही. खूप चांगली गोष्ट आहे. कोणीच आपल्या आई वडिलांच्या आज्ञा मोडता कामा नये, हो की नाही? तर आता इथे करता कोण आहे? आज्ञा न मोडण्याची क्रिया कोण करतोय? तो मुलगा. तर द बॉय. आता तो मुलगा विशिष्ट मुलगा आहे म्हणून इथे आपण द बॉय घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला वाक्य नकारार्थी करायचं आहे म्हणून डू नॉट डज नॉट पैकी आपण काय घेतलं? डज नॉट. काय कारण आहे? बॉय ही ह्या सर्वनामाच्या जागेवर आलेला आहे. द बॉय डज नॉट. आता आज्ञा मोडणे डिसओबे, म्हणजे आपण हा शब्द वापरत असतो डिस ओबे. आता द बॉय डज नॉट डिसओबे. आता कोणाची आज्ञा मोडत नाही तो? हिज पॅरेंट्स. हिज पॅरेंट्स. द बॉय डज नॉट डिसओबे हिज पॅरेंट्स, असं वाक्य झालं. सुनीता दिवसातून 2 वेळेस क्लासला जात नाही. क्लासला म्हणजे शिकवणी वर्ग. तर आता इथे बघूया, कर्ता कोण आहे? सुनीता. सुनीता. कशावरून ओळखलं आपण? क्लासला न जाण्याची क्रिया कोण करत आहे? सुनीता. तर सुनीता घेतलं. त्याच्यानंतर आपण डू डज पैकी डज. काय कारण आहे? सुनीता शी या सर्वनामाच्या जागेवर आलेली आहे आणि म्हणून डज नॉट. जाण्यासाठी क्रियापद गो. गो आलं की टू 100% लिहित चला. सुनीता डज नॉट गो. सुनीता जात नाही. करता, करता आणि क्रियापद झाला की छोटासा अर्थ तयार होतो. काय अर्थ झाला? सुनीता डज नॉट गो. सुनीता जात नाही. काय जात नाही? उत्तर मिळत नाही. कोणाला जात नाही? उत्तर मिळत नाही. म्हणजे या वाक्यात कर्म नाही. कोठे जात नाही? क्लासला जात नाही. गो टू द क्लास. तिच्या विशिष्ट क्लासला आपण क्लास म्हणूया, द क्लास. तर सुनीता डज नॉट गो टू द क्लास. केव्हा जात नाही? दिवसातून 2 वेळा. म्हणजे एक वेळेस जात असेल मॅथच्या किंवा इंग्लिशच्या, व्हॉट एव्हर. आता हे आपण काल्पनिक वाक्य करत आहोत म्हणून. आपल्याला मॅथ सुद्धा गरजेचं आहे, सायन्स सुद्धा गरजेचं आहे, इंग्लिश सुद्धा गरजेचं आहे. तर हे वेगळं सांगायची गरज नाहीये. तर सुनीता डज नॉट गो टू द क्लास 2 वेळेस. ट्वाइस आपण हे शिकवलं होतं ना, ट्वाइस अ डे किंवा ट्वाइस इन अ डे. ट्वाइस अ डे किंवा ट्वाइस इन अ डे. तर जास्त सुलभ तुम्हाला ट्वाइस अ डे असं म्हणता येईल. सुनीता डज नॉट गो टू द क्लास ट्वाइस अ डे. सुनीता दिवसातून 2 वेळेस
क्लासला जात नाही. तर अशा प्रकारे आपण जे जे टॉपिक शिकवले त्या सगळ्या टॉपिकांचा इथे काय केला, विचार केला. आता समजा बरं, जर मला असं म्हणायचं असेल की तो खोटं बोलत नाही, तर कसं म्हणणार मी? ही डज नॉट लाय. मित्रांनो, इथे एक असं वाक्य आहे की ज्याच्यामध्ये थोडासा फेरबदल करावा लागतो. तो फेरबदल काय होतो ते बघूया. तो खोटे बोलत नाही, साधं वाक्य आपण करू शकतो. ही डज नॉट लाय. लायचा अर्थ काय आहे? खोटे बोलणे, खोटे बोलणे. परंतु तुम्हाला जर ही डज नॉट लाय असं म्हणण्याच्या ऐवजी असं म्हणायचं असेल तर ही डज नॉट टॉक लाईज. आता इथे बघा, असं करण्याचं कारण असं आहे की आपण इथे टॉक क्रियापद घेतलं आणि मग लाईजला आपण नाऊन केलं. तर लाय चा एक अर्थ फक्त खोटे, अ लाय. लाय क्रियापदामध्ये त्याचा अर्थ होतो खोटे बोलणे आणि अ लायचा नाऊन मध्ये अर्थ होतो केवळ खोटे बोलणे नाही, फक्त खोटे. तर आणि म्हणूनच मग आपण या अ लायचं अनेक वचन लाईज केलं, म्हणजेच ही डज नॉट टॉक लाईज. तर तो खोटे बोलत नाही. तर तुम्ही दोघे प्रकारे केलं तरी चालणार आहे. तो खोटे बोलत नाहीचे हे दोघेही उत्तर अगदी बरोबर आहे. इथे सांगायचं आहे मला तुम्हाला, तो कधीही खोटे बोलत नाही, कधीही खोटे बोलत नाही. तर कधीही नाही साठी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नेव्हर. नेव्हर म्हणजे कधीही नाही, कधीही नाही. तर इथे तुमचं लक्ष वेधून घ्यायचं आहे, म्हणून मी हे वाक्य घेतलेलं आहे. जेव्हा तुम्हाला कधीही नाही असं जर उपयोगात आणायचं असेल तर तुम्हाला हे वाक्य कसं करायचं? तर ही नेव्हर लाईज किंवा ही नेव्हर टॉक लाईज. अशा प्रकारे तुम्हाला हे वाक्य करायचंय. आता तुम्ही म्हणाल असं का झालं? इथे डू डज का नाही आला, डू डज नॉट का नाही आला? तर त्याचं कारण असं आहे की नेव्हर मध्येच नाही लपलेला आहे, कधीही नाही, हो की नाही? तर मग नेव्हर मध्ये जर नाही लपलेला आहे म्हणून आपल्याला हे घेता येणार नाही, कारण की डू नॉट डज नॉटचा अर्थ काहीसा नाही, काहीसा म्हणण्यापेक्षा 100% नाही असाच होतो. तर अर्थ त्याला स्वतःचा नाहीये, परंतु आपण काय करत असतो? मुख्य क्रियापदाबरोबर त्याचा अर्थ आपण मॅच करत असतो. तर मग आता इथे ही नेव्हर लाईज म्हणजे तो कधीही खोटे बोलत नाही किंवा ही नेव्हर टॉक लाईज, तो कधीही खोटे बोलत नाही. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की जेव्हा जेव्हा तुम्हाला नेव्हर वापरायचं असेल तेव्हा तेव्हा तुम्हाला हे सहाय्यकारी क्रियापद डू किंवा डज वापरावा लागणार नाही. हेच तुम्हाला मला इथे सांगायचं होतं. तर तुमच्या हे लक्षात आलं असेल. जर नसेल लक्षात आलं तर कमेंटमध्ये मला तुम्ही ते लिहून पाठवा. आपण पुन्हा एकदा काय करूया त्याचं स्पष्टीकरण देऊया. एक दोन जणांच्या अडचणी असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर देऊन टाकेल आणि खूप साऱ्या मुलांचे विद्यार्थ्यांची जर अडचणी आल्या तर आपण नेवरवर एक छोटासा 2-3 मिनिटाचा पुन्हा एक व्हिडिओ टाकून देऊया. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्याचप्रमाणे काही अडचणी असेल तर तेही लिहून पाठवा आणि हो, लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर नक्की करा आणि फेसबुकवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा. नमस्कार.